रामकृष्ण हरी. मी दामोदर संपतराव गिरे, मुख्याध्यापक, श्री शिवाजी शिक्षण संस्था मेहकर. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, येणे निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. श्री दत्ताभाऊ भगवान चिंचवडे, संस्थापक अध्यक्ष तथा हस्तलिखित श्री ज्ञानेश्वरी सेवा समिती यांच्या प्रेरणेतून आणि हरिभक्त पारायण निवृत्ती शास्त्री येवले यांच्या कृपा आशीर्वादाने आणि माऊलीच्या कृपेने श्री दत्ताभाऊंची चालू असलेली ज्ञानाची, आनंदाची आणि सौख्याची समाधानी या ज्ञानेश्वरी ज्ञान यज्ञ सोहळ्यास मध्ये मला सहभागी होण्याचा योग आला, हे माझे मी परम भाग्य समजतो. 9 ऑगस्ट 2024 शुक्रवार श्रावण मास नागपंचमीच्या दिवशी लेखन कार्याला प्रारंभ केला आणि नित्यनेमाने दररोज 40 ते 50 ओव्या प्रतिदिवशी याप्रमाणे लिहायला सुरुवात केली. 15 जून 2025 पर्यंत 17वा अध्याय लिहून पूर्ण झाला आणि 19-20 जूनला माऊलीच्या प्रस्थानाचे औचित्य साधून त्या दिवशी श्री क्षेत्र अलंकापुरी येथे आगार वृक्षाखाली कळस अध्यायाला सुरुवात करण्याचा योगायोग आला. नंतर 6 जुलै ते 20 जुलै पर्यंत पंढरपूर येथे काही ओव्या लिहिण्याचा योगायोग आला. ज्ञानेश्वरीसह लिहून ज्ञानेश्वरी पंढरपूरला गेल्यानंतर काही ओव्या पंढरपूरच्या रावळामध्ये पांडुरंगाजवळ सुद्धा बसून लिहिण्याचा योगायोग आला. वारीवरून परत आल्यानंतर मुक्ताईनगर, ओंकारेश्वर, उज्जैन आणि सप्तऋषी धाम, देळ, कुटी अशा ठिकाणी सुद्धा लिखाणाचा योगायोग आला. शेवटी 11 सप्टेंबर 25ला श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराजांच्या सानिध्यात लिहून पूर्ण केले. योगायोगाने दुसऱ्याच दिवशी ज्ञानेश्वरीचा कळस अध्यायासह ज्ञानेश्वरी पूर्ण होत असताना श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ संशोधन केल्यानंतर ज्ञानेश्वरी संबंधाने लिहिलेल्या 5 ओव्या बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास 12 सप्टेंबर 25 त्या दिवशी षष्ठी होती आणि त्या दिवशी योगायोगाने माझी ज्ञानेश्वरी लिहिलेली ज्ञानेश्वरी श्री सच्चिदानंदार्पणमस्तु म्हणजेच लिहून पूर्ण झाली आणि याचे संपूर्ण श्रेय दत्ताभाऊ चिंचवडे तथा श्री ज्ञानेश्वरी सेवा समितीलाच आहे. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.